100% गुण मिळालेले विद्यार्थी राज्यामध्ये 187 आहेत, ज्यांना 100% गुण मिळालेत. परंतु 100% गुण मिळाले सर्व विद्यार्थी हे अतिरिक्त गुण घेऊन त्यांना 100% गुण मिळालेले आहेत. म्हणजे कला, क्रीडा, NCC, स्काउट गाईड हे मिळून 100% आहेत. कुठलाही विद्यार्थी पूर्णपणे थेरी परीक्षेमध्ये किंवा आमच्या परीक्षेमध्ये 100%मध्ये अतिरिक्त गुण मिळून 100% झाले असे 187 विद्यार्थी आहेत. त्यांचे डिव्हिजन न्याय मी संख्या सांगतो. पुणे डिव्हिजनमध्ये 10 विद्यार्थी आहेत. नागपूर डिव्हिजनमध्ये 1 विद्यार्थी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 32 विद्यार्थी आहेत. मुंबईमध्ये 8 विद्यार्थी आहेत. कोल्हापूर डिव्हिजनमध्ये 3 विद्यार्थी आहेत. अमरावती डिव्हिजनमध्ये 7 विद्यार्थी आहेत. नाशिक डिव्हिजनमध्ये असा कोणताही विद्यार्थी नाही ज्याला 100% गुण मिळालेले आहेत. लातूर डिव्हिजनमध्ये 123 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळालेले आहेत. अमरावतीमध्ये 7, नाशिकमध्ये 0, लातूरमध्ये 123 आणि कोकणमध्ये 3 विद्यार्थी आहेत. असे 187 विद्यार्थी आहेत ज्यांना 100% गुण प्राप्त झालेले आहेत. या विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. हां, दोन्ही निकालामध्ये पाहिलं तर राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रचंड गुण आहेत. परंतु तुलनात्मक दृष्ट्या ज्यावेळी आता MSc CET आन्सर की आलेली आहे, जेई परीक्षा, जेई ॲडव्हान्स, नीट या परीक्षांमध्ये मात्र हे राज्य मंडळाचे विद्यार्थी कुठेही चमकलेले दिसत नाही. मग हा नेमका काय फरक पडतो? नाही, असं आपल्याला म्हणता येणार नाही की MSc ही तर राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठीच प्रामुख्याने परीक्षा आहे. आणि जेई ॲडव्हान्समध्ये सुद्धा किंवा नीटमध्ये सुद्धा राज्य मंडळाचे अनेक विद्यार्थी चमकतात. जर तुम्ही बघितलं लातूरचं शाहू कॉलेज जर बघितलं, त्यातले सतत विद्यार्थी नीटमध्ये राज्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी ही लातूरच्या शाहू कॉलेज असतात, सर्वात जास्त विद्यार्थी. त्यामुळे राज्य मंडळाचे विद्यार्थी चमकत नाही असं मला म्हणता येणार नाही. हे विद्यार्थी चमकतात आणि ते विद्यार्थी प्रामुख्याने नीट जेईचाच अभ्यास करतात, आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि त्यामुळं आपण जे म्हणता की त्याप्रमाणे ठीक आहे, काही वेळा NCERTचा अभ्यासक्रम हा नॅशनल लेवलची जी एक्झाम असते म्हणजे नेट किंवा जेईला, त्याला NCERTचा प्रामुख्याने सर्व अभ्यासक्रम असतो. आपलासुद्धा अभ्यासक्रम त्याच लेवलचा आहे. परंतु 11वी 12वीचा दोन्हीचा वर्षाचा मिळून अभ्यासक्रम त्या नीट आणि जेईला असतो. आणि विद्यार्थी आता आपण जो निकाल लावतो हा फक्त 12वीचा निकाल लावतो. त्यामुळं नेट आणि जेईला हा तुलनेने टफ आहे. आणि त्याप्रमाणे राष्ट्रीय लेवलची परीक्षा असल्यामुळे त्यामध्ये विभाजन हे होणार आहे. आणि त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राचे किंवा राज्यमंडळाचे विद्यार्थी चमकतात असा आमचा ठाम विश्वास आहे.